तर ते शेवटी सूर्य डोक्यावर आला आणि जसा सूर्य डोक्यावर आला, भुके तानेने व्याकुल झालेली चारही बालकं आपल्या झोपडीमध्ये आली आणि झोपडीमध्ये जेव्हा पंढरपूरच्या पांडुरंगाची जी मूर्ती होती त्या मूर्तीजवळ देवाला साकडे जोडायला गेली, तेव्हा तिथे 2 पत्र लिहिलेली होती. ती 2 पत्रे बघितली. निवृत्तीनाथ दादा 13 वर्षाचे, त्याने बघितलं पत्र काहीतरी लिहिलेलं आहे. ते पत्र वाचलं आणि त्या पत्रामध्ये बाबांनी आपला भाव प्रगट करून ठेवला होता आणि निवृत्तीनाथ दादांना सांगितलं होतं, आम्ही देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता चाललेलो आहोत आणि तू वडील भावाप्रमाणे या 3 भावंडांचा सांभाळ कर. 2 पत्र होते.